आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्ष अजित पवार गटाचे प्रवीण पारधी यांनी सोशल मीडियावर एक माहिती टाकली आहे। ती माहिती खूप जोरामध्ये सोशल मीडियामध्ये जोर धरते व त्या पोस्टचं स्वागत सुद्धा होत आहे। ही माहिती आहे माननीय माजी गृहमंत्री व आंबेगाव शिरूर विधानसभा आमदार दिलीप वळसे पाटील यांचे व घोडेगावचे आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी माननीय प्रदीप देसाई यांच्याबद्दल आभार व्यक्त केल्याची। चला तर मग पाहूया प्रवीण पारधी यांनी काय म्हटलं आहे। धन्यवाद नामदार साहेब। प्रकल्प कार्यालय घोडेगाव अंतर्गत येणारे नागापूर येथील पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब व आदिवासी प्रतिकार्य तत्पर व संवेदनशील अधिकारी प्रदीप देसाई साहेब यांच्या समन्वयातून सुरू होत आहे। त्याबद्दल सर्व समाजाच्या वतीने मी त्यांचे आभार व्यक्त करतो। साल इथं सुरू असणाऱ्या पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्रानं अनेक आदिवासी तरुणांना पोलीस बनवून सरकारी सेवेत स्थान मिळवून दिले। नामदार साहेबांच्या दूरदृष्टीमुळे या प्रशिक्षणासाठी कोट्यावधी रुपये खर्च नागापूर इथं अद्यावत इमारत उभी राहिली, परंतु इमारत होऊन सुद्धा गेली अनेक वर्षापासून सरकारी नियमांपोटी कमी असणाऱ्या अनुदानामुळे ती धूळखात पडून आहे। तिचे अनुदान वाढावे यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून नामदार साहेब प्रयत्नशील आहेत। गेल्या 2 महिन्यांपूर्वी देखील 1/7/2025 रोजी नामदार साहेबांनी या प्रशिक्षणासाठीचे असणारे अनुदानामध्ये वाढ करण्यात यावी याबद्दलचं पत्र आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांना दिले व अनुदानात वाढ करण्याची मागणी केली। मात्र अद्याप यावर कोणतीच कार्यवाही झालेली नाही। सरकारी दप्तरातून ही वाढ होईल तेव्हा होईल, परंतु पुढे येणाऱ्या पोलीस भरतीचा विचार करून हे पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र सुरू व्हावे यासाठी 20/7/2025 रोजी नामदार साहेबांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यस्तरीय आढावा बैठकीत या विषयावर सखोल चर्चा करण्यात आली। त्यावेळी जे शक्य होईल तो मार्ग अवलंबून हे प्रशिक्षण केंद्र सुरू झालं पाहिजे अशी साहेबांची भूमिका होती। त्यामुळे प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई साहेब यांनी या प्रशिक्षणासाठी असणारे दर हे अत्यंत अल्प असल्यानं यामध्ये प्रशिक्षणाचा खर्च भागत नाही। मात्र जो उपलब्ध खर्च आहे त्यामध्ये जर आपण CSR फंडामधून निधी उपलब्ध केला तर आपल्याला हे प्रशिक्षण केंद्र सुरू करता येईल असं प्रतिपादन केले। त्यानुसार आपणाला जी मदत लागेल ती मदत उभी करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे। मात्र कोणत्याही परिस्थितीत पुढील 2 ते 3 महिन्यांमध्ये आपल्याला प्रशिक्षण केंद्र सुरू करायचे आहे। त्यासाठी योग्य ती सगळी पावलं तातडीनं उचला असे निर्देश साहेबांनी दिले। त्यानुसार आदिवासी प्रति असणारे संवेदनशील अधिकारी म्हणून ज्यांची तालुक्यामध्ये ओळख आहे त्या प्रदीप देसाई साहेबांनी हे प्रशिक्षण केंद्र सुरू होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले। आज त्या सर्व प्रयत्नांना यश येऊन CSR फंडाचा सहभाग घेऊन अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत असणारे हे नागापूर येथील पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र सुरू होत आहे। मात्र प्रशिक्षण केंद्र सुरू होत आहे हे कळल्यानंतर ज्यांनी आजपर्यंत कधीही हे प्रशिक्षण केंद्र सुरू व्हावं यासाठी साधं एक पत्र दिलं नाही, त्यासाठी कधी मीटिंग घेतली नाही, त्यासाठी कधी कोणता मोर्चा आंदोलन केली नाही, असं लोक देखील आमच्या प्रयत्नातून झाले असं म्हणून स्वतःचा ऊर बडवून घेताना दिसत आहेत। असो, सुरू होणाऱ्या प्रशिक्षण केंद्राचा सर्व आदिवासी युवकांनी उपयोग करून घ्यावा, त्यासाठी प्रवेश अर्ज मुदतीत भरावे। पुन्हा एकदा आदरणीय नामदार साहेब व प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई साहेब यांचे आभार।